आता मतदानाचे महाराष्ट्रातले 2च टप्पे उरले। 13 मेचा मतदानाचा चौथा टप्पा आणि 5वा टप्पा 20 मेला। आता आपण वळतोय वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे। इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केली। मतदारांनी दत्ता भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी शिवीगाळ करत मतदारांना धमकावलेलं बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय। आमदार दत्तात्रय भरणे यांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंदापुरातील शिवीगाळ केलेल्या बूथ एजंटची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली। यावेळी दत्तात्रय भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली। दत्तात्रय भरणेंनी सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप फेटाळलेत। पैसे वाटणारा बारामती ॲग्रोचाच कर्मचारी असल्याचा खुलासा त्यांनी केलाय। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी खुलासा केला। बारामतीत काही ठिकाणी 2,500 पासून 5,000 पर्यंत पैसे वाटले जात आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी अजित पवारांवर आरोप केल्याने खळबळ उडालेली आहे। खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी भेटीकरता दाखल झाल्या। मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या भेटीकरता गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। आशा काकींना भेटण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता अजितदादांच्या निवासस्थानी गेले होते अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जात त्यांच्या मातोश्रींची भेट घेतली। यावेळी त्यांच्या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला। भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते यावेळी म्हणाले। ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे असं अजित पवार म्हणाले। विकास कामांना महत्त्व द्यायचं ठरवलंय, त्यामुळे पुढील 5 वर्ष स्थिर सरकार करता मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी केलं। बारामतीत सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। पारदर्शकपणे मतदान व्हावं, कुणीही कॉपी करून पास होऊ नये असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला। रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। डोक्यावर परिणाम झाल्याने पैसे वाटल्याचे आरोप करतायत अशी टीका अजित पवारांनी केली। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्या टीकांकडे लक्ष देत नाही असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलेलं आहे। पैसे वाटलेत त्यावर कारवाई होईल असं वाटत नाही, मात्र कारवाई न करणारे अधिकारी कोण असतील ते आम्ही सुद्धा लक्षात ठेवू असा थेट इशारा रोहित पवारांनी दिला आहे। रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला। अहंकार लाभार्थी अजित पवारांकडे आहे, पण स्वाभिमान शरद पवारांकडे आहे, त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे असा हल्लाबोल त्यांनी केला। तर अजित पवारांनी उमेदवार निवडून न आल्यास मिशा काढणार असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांनी आता वस्त्रा तयार ठेवावा असा टोलाही लगावण्यात आला। अजित पवारांना भाजपचा गुण लागलाय। छोट्या बहिणी विरोधात उमेदवार देणं मला मान्य नव्हतं असं अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांची भूमिका मला पटली नाही, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। अजित पवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदान केलं। यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या मातोश्रीही मतदान करण्यासाठी सोबत होत्या। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला। रोहित पवारांनी आई वडील पत्नी आणि बहिणीसह जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं। शरद पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा इथं कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या देखील उपस्थित होत्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्या गावातील राहूमधील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं।
पुण्यातील धैर्यच्या काका चव्हाण शाळेतील ईव्हीएम मशीनवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्यानं पुण्यातील एक आजोबा चांगलेच संतापले। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असल्यानं कमळाऐवजी घड्याळाचं चिन्ह बघायला मिळतंय, त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदारांमध्ये गोंधळ झालाय। रायगडमध्ये सुनील तटकरेंनी मतदानाचा हक्क बजावला। रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये लढत होत आहे। मतदानाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी रायगडच्या जामगे गावातील शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचाच निवडणुकीत विजय होईल असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला। शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी जामगे इथल्या मराठी शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सगळ्या मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। तर रायगडमधील सुनील तटकरेंचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी गद्दार कोण याचा फैसला जनता करेल आणि महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला। तर गीतेंचं राजकारण यावेळी चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। अलिबाग इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी सपत्नीक मतदान केलं। महाडमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान करण्यास गेलेल्या मतदाराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रायगडच्या महाड तालुक्यातील किंजळोली या ठिकाणी घडलेली आहे। मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर असतानाच प्रकाश चिनकाटे हे चक्कर येऊन रस्त्यात पडले। त्यांना घरी नेण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। कणकवलीत नारायण राणेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माझा विजय होईल, माझ्याकडे 3 लाखांचा लीड असेल असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीच्या तुरंबव गावातील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। संविधान वाचवण्याकरता मतदार मोठ्या संख्येने मतदान करणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 3ऱ्या टप्प्याकरता मतदान सुरू असून महिलांकरता सखी मतदान केंद्र उभारण्यात आलंय। या केंद्रात तरुणींपासून ते 90 वर्षाच्या आजी देखील मतदानाचा हक्क बजावत आहेत। मवियाचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या मुलीनं म्हणजेच रुची राऊत हिनं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला। तर मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली। 3 वेळा पराभूत झालेल्या नारायण राणे यांची कसली प्रतिष्ठा असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला। रत्नागिरी शहरात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शाळा क्रमांक 1 इथं मतदानासाठी चक्क नागरिकांच्या रांगा लागल्याचं बघायला मिळालं। सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला। माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील भांबुर्डे इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। धैर्यशील मोहिते पाटील हे सहकुटुंब सहपरिवार मतदानाकरता उपस्थित होते। रांगेमध्ये उभे राहून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। सांगोल्यातील चिकमहूद इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। चालू राजकीय परिस्थिती आणि माढा मतदारसंघाच्या राजकारणावर मात्र हात जोडत त्यांनी बोलणं टाळलं। सोलापुरातील माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। एनडीएला 200 ते 225 एवढ्या जागा मिळतील असं आडम यांनी म्हटलंय।
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। पोलिसांनी मध्यस्थी केली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झालं। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील साखराळे इथं मतदानाचा हक्क बजावला। यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र पाटील राजवर्धन आणि सून देखील उपस्थित होते। छोटासा ब्रेक पहा, फक्त 25 मिनिटं 50 बातम्या न्यूज 18 लोकमतवर।